हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे आणि पापड, जोडी शानदार। महाराष्ट्र काँग्रेसचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर गंभीर टीका। सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया उल्लेख करत बीडमधील पत्रकार परिषदेचा व्हिडिओ पोस्ट। सावजी खाल्लं तर 1 महिना आजारी पडेल, तुकाराम मुंडेंच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड। मुंडेंच्या वक्तव्यामुळे सावजी प्रेमींमध्ये नाराजी। येत्या 9 ऑगस्टला क्रांती दिनानिमित्त पंढरपूरमधील सरकुलीमध्ये मनोज जरांगे घेणार सभा। कुणबी दाखले सातारा गॅजेटच्या जागृतीसाठी जरांगे लोकांशी संवाद साधणार। मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला ठाणे पालिकेची बगल। ठाण्यामध्ये महापौरांसाठी पालिका करणार 40 लाखांची वाहन खरेदी, तर उपमहापौर सभागृह नेत्यांसाठी 15 लाखांचं घेणार वाहन। पुण्यात खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण, पेठांमध्येही रस्त्यांची दुरावस्था। शहरामध्ये फक्त 54 खड्डे असल्याचा पालिकेचा दावा फोल। बाळूमामा मंदिर ट्रस्टचा सीईओ फक्त एका साध्या अर्जावर नेमला। धर्मादाय सह आयुक्त निवेदिता पवार यांचा आणखी एक कारनामा। तामिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना अटक। भाषणादरम्यान अभिनेत्री त्रिशा कृष्णनवर दुहेरी भाषेत टिप्पणी केल्यानं कारवाई। आणि शिक्षण सम्राट आणि माजी राज्यपाल DY पाटील यांचं निधन। वयाच्या 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। ठाणेकर सुद्धा खड्ड्यांनी हैराण आहेत। ठाण्यातील अंतर्गत रस्त्यांवर पडलेले खड्डे, सुरू असलेलं काँक्रिटीकरण यामुळे ठाणेकर मेटाकुटीला आलेत। दुसरीकडे ठाण्याच्या उपमहापौर, महापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते यांच्याकरता मात्र आलिशान गाड्या येणार आहेत आणि त्याकरता पैशांची उधळण होते। महापौर, उपमहापौर, सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेते यांना महिंद्रा कंपनीचे महिंद्रा 700 या गाड्या दिल्या जाणार आहेत, तर महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्याकरता विशेष गाडीची व्यवस्था केली गेली आहे, जी अजून आलेली नाही। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांचं वाहन खरेदीवरून कान टोचले। असं असताना ठाणे पालिका मात्र हा गाड्यांवरचा खर्च का करतेय असा प्रश्न आहे। आपल्यासोबत स्वतः महापौर आहेत। महापौर मॅडम, ज्या गाड्या खरेदी केल्या गेल्या, खरं तर जे सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते आणि उपमहापौर यांना 12 लाखांची मर्यादा आहे, पण 15 ते 16 लाखांच्या गाड्या विकत घेतलेल्या आहेत। ही उधळपट्टी का? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। आणि मला वाटतं 4 वर्षानंतर महापालिकेमध्ये महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, सर्व पक्षीय गटनेते, विरोधी पक्ष नेते सगळे बसल्यानंतर मला वाटतं 4 वर्षानंतर ज्या गाड्या प्रत्येकाला देण्यात आल्या होत्या, तर त्या ज्या जुन्या होत्या त्याच आम्ही कंटिन्यू आतापर्यंत 6 महिने वापरतोय। पण मला वाटतं जुन्या गाड्यांमध्ये काही अडचणी होत्या का? हो, सांगते ना, तेच सांगते। जुन्या गाड्यांमध्ये काही गाड्या बंद पडत होत्या। माझी स्वतःची गाडी पण बंद पडत होती, विरोधी पक्षनेत्यांची गाडी पण बंद पडत होती, आणि त्याच्यामुळे तांत्रिक बिघाड असल्यामुळे मला वाटतं कुठेतरी प्रशासनाला आम्ही निवेदन दिलं आणि त्यानुसार ह्या गाड्या घेतल्या गेल्या। पण ज्या पद्धतीनं लिमिट आहे, जो GR आहे, GR मध्ये 12 लाख लिमिट सांगितलंय, ज्या महिंद्रा 700 घेतलेले आहेत, बेस्ट मॉडेल आम्हाला सांगण्यात आलेलं आहे, पण सेकंड बेस्ट मॉडेल आहे, ते जवळपास 15 ते 16 लाखापर्यंत हे मॉडेल आहे। 3 ते 4 लाख रुपये वरती ऍक्सेस घेतला गेला आहे। ह्याच्यावरती कुठेतरी अंकुश लावू शकला असता? अंकुश लावू शकलो असतो, पण मला असं वाटतं आज 4 वर्षानंतर जर गाड्या ह्या घेतल्या आहेत, तर मला वाटतं आता 20 वर्षापर्यंत गाड्या घ्यायला नको। आणि या नियोजना तुम्हाला वाटतं की जे पैसे वरती खर्च केले ते योग्य? नाही, योग्य म्हणण्यापेक्षा की दरवेळेला आता ही गाडी घेतल्यानंतर पुन्हा पुढल्या वर्षी जर एखादा महापौर, उपमहापौर, विरोधी पक्ष बसले आणि त्यांना जर वेगळी गाडी घेण्याचं हे असेल, तर त्याच्यापेक्षा आताच ही गाडी चांगल्या पद्धतीची घेसेल, जेणेकरून 10 वर्ष बघायला नको। आपल्याकरता विशेष गाडी
ची मागणी केली आपण. नाही, विशेष गाडीची मागणी वगैरे केली नाही. जी सगळ्यांना गाड्या आहेत त्याच गाड्यांबरोबरच माझी पण गाडीची मागणी. टोयोटा इनोवा हायक्रॉसची मागणी केली गेली, जी गाडी तुम्हाला 25 लाखाचं लिमिट आहे पण ती 40 लाखाच्या आसपास येते. नाही, 40 लाखाची नाही. हायक्रॉस वगैरे नाही आहे. हायक्रॉस मधलाच इनोवा म्हणून मॉडेल आहे. तो कितीच आहे. महापौरांनी त्यांच्या गाडीबाबत बोलणं टाळलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीचा अजित मांढरे, न्यूज 18 मराठी, ठाणे. अनेक नागरी समस्या आरोग्यासह ठाणे शहरामध्ये आहेत. खरं तर ह्या सर्व गोष्टींवरती लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे, परंतु तुम्ही एक व्हीआयपी कल्चर ह्या शहरामध्ये आणण्याचा प्रयत्न या गाड्यांच्या माध्यमातून करताय. खरं तर 15 वर्षाचा कालावधी असतो वाहन वापरण्यासाठी आणि परत त्याला एक ग्रीन पास मिळून ती 5 वर्ष तुम्ही वापरू शकता आणि अनेक ठाणेकर किंवा अनेक नागरिक अशा पद्धतीने गाड्या वापरतात. खरं तर या 5 वर्ष झालेल्या गाड्या चांगल्या स्थितीमध्ये दुरुस्त करून हे वापरू शकतात, परंतु तसं न करता कुठेतरी नागरिकांच्या कररूपी पैशाचा अपव्यय, इतक्या नागरी समस्या असताना सुद्धा या ठिकाणी नवीन गाड्या घेण्याचा घाट या सत्ताधाऱ्यांनी की जेवढा खर्च यांनी याच्यात 40-50 लाख रुपये जो खर्च करतात त्याच्यापेक्षा रोडवर केला तर किती महत्व होईल. लोक ऍक्सिडेंट होऊन मरतात त्या घोडबंदरला, खड्डे एवढे झालेले आहेत. तो खर्च त्यांनी तिथे करायला पाहिजे आणि यांच्या स्वतःच्या गाड्या आहेत ना, शासनाच्या गाड्या कशाला वापरायला पाहिजे. मर्यादेपेक्षा जास्त पैसे खर्च करून ठाणेकरांच्या पैशातून घेतलेल्या आलिशान गाड्या या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हव्या आहेत, असं स्पष्टीकरण ठाणे मनपा सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांनी दिलंय. 3 लाख जास्त खर्च केले तर हरकत काय, अशी प्रतिक्रिया सभागृह नेत्यांनी दिली. तर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांचं आम्ही पालन करू, मात्र गाडी नसेल तर आम्ही काम कसं करणार, असा सवाल ठाणे मनपा भाजपचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी केलाय. गाड्या घेतल्या हे आम्हालाच माहिती नव्हतं, यांना खड्डे भरायला नको पण गाड्या पाहिजेत, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांनी दिली आहे. ज्या ज्या ठिकाणी घटना घडतात त्यांना त्वरित त्या ठिकाणी वेळी अवेळी पोचावं लागतं. पोचण्यासाठी वाहन एक उपलब्धता आहे. ती वाहन घेण्याबद्दल आमचं काही मत नाहीये, पण जी मर्यादा 12 लाखांची होती ती मर्यादा ओलांडून 15 लाखापर्यंत गाड्या घेतल्या. एक 3 लाखाची मर्यादा ओलांडल्यानंतर किती मोठी मर्यादा. ठाणे शहराचं बजेट जेव्हा आपल्या म्हणण्यानुसार ते 3 लाख जे ओलांडले ते काय गैर नाही. मला एक सांगा, ठाणे शहराचं बजेट किती कोटीचं होतं आणि आता किती कोटीचं आहे. 3 लाख एक्सेस गेलेत ते गैर नाही. नाही, गैर हा शब्द कसा त्यामध्ये येतो मला काय समजत नाही. की प्रत्येक गोष्टीचा दर हा वाढत गेलेला आहे, त्या पद्धतीनं गाड्याचा वाहनांचा दर सुद्धा वाढले. गाडीचं मॉडेल आहे महिंद्रा कंपनीला आम्ही महानगरपालिका गाड्या वापरणार आहे म्हटल्यानंतर त्यांच्याकडून डिस्काउंट घेतले. त्याचबरोबर आम्ही जे डिस्ट्रीब्युटर आहे त्याच्याकडून पण डिस्काउंट करून ह्या गाड्या भेटलेल्या आहेत. गाड्या गरजेच्या होत्या. गाड्या म्हणजे ज्या जुन्या गाड्या आहे 15-20 वर्षापूर्वीच्या होत्या आणि त्या जुन्या गाड्या कंडिशन चांगल्या नव्हत्या गाड्यांची. आणि आजच्या घडीला जसं गटनेते बोलले, सभागृह नेते बोललेत की बाबा आम्हाला वेळेत पोहोचणं जाणं, त्या जुन्या गाड्यांची कंडिशन तुम्ही आता जरी बघितली तर तुम्हाला कळेल. त्यामुळे नवीन गाड्या आणणं हे गरजेचंच होतं, कारण प्रत्येक वेळी जेव्हा नवीन महापौर येतो नवीन गाडी येत नाही. ती 10-10 वर्ष 15-15 वर्षानंतर एकदा गाडी काढली जाते. गाडीच्या विषय खड्ड्याचं जोडू नका, ते वेगळा विषय. ते महापालिका प्रशासनाला पावसाचा अगोदर करायला पाहिजे होता, त्यांनी केला नाही. त्यांची चूक आहे, लोकांचे जीव जाते. पण गाड्यांची मर्यादा जी आहे ती 12 लाख रुपये जे घेतलीत हे भाड्यावर आहे. महापालिकाची गाडी आमची स्वतःची गाडी आहे. गाडी तुमची नाहीये, पण जी मर्यादा ती 12 लाखांची ती ओलांडली गेली. मी स्पष्ट बोलतो, अगर एखादा GR महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे तो अंमलबजावणी महापालिका करणंच पाहिजे.